नांदेडच्या भोकर तालुक्यातील गारगोटवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। पाणी टंचाईमुळे गावातील लग्नाळू तरुणांची लग्न थांबली आहेत। पाहूयात। राज्यात सगळीकडे सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे पाणी टंचाईच्या समस्येमुळे सुद्धा नागरिक हैराण झालेत। बेरोजगारीमुळे मुलांची लग्न होत नाहीत हे तुम्ही सर्वत्र ऐकलं असेल, मात्र नांदेडच्या गारगोटवाडीमध्ये चक्क पाणी टंचाईमुळे मुलांची लग्न होत नाहीयेत। खूप मोठी अशी पाण्याची समस्या आहे, त्यामुळे पाण्याची जर ही समस्या सोडवली तर तरुणांना मुली पण देतील बाहेर लोकांची, आणि इथं पाणी पण लोकांना प्यायला होईल, पाण्याची व्यवस्था केली तर। दिवसभर आम्हाला पाणी भरायला लागते, काम होईना काय होईना, दुसरं दिवसभर 2 तास पाणी चालते। आता या गावात मुली सुद्धा द्यायला कोणी हे धकना झाले द्यायचं पाणी नाही त्या गावाला, म्हणून कटाळून चले आता मुली पाणी भरायसाठी। आमच्या गाव पाणी आहे म्हणायचं, खरोखर नळ हात म्हणायत, तुमच्या गावात काम नाही म्हणाले तर अशी म्हणायचं। महिलांना दिवसभर पाण्यासाठी बोरवेलवर बसावं लागतंय, दुसरं काही काम करता येत नाही। गावात पाणी नाही म्हणून लग्नाळू मुलांना कुणी मुली सुद्धा देत नाही। काय सांगाल, किती दिवसांपासून पाणी टंचाई गावात? खूप लय झालं, जसं आम्हाला लग्न झालं तसं हो, लेकरे बाळ झाले, मुली दिल्या हो, मात्र असंच पाणीच होईना, बक्कळ हे करायला भर असं याच्यातच चालेल आम्हाला हो। काम होईना, शेताला जाणं होईना, कुठं जाणं होईना हो। काय मागणी काय? पाणीच फासते म्हणाले आम्ही बक्कळ। हा, कोणाला हे आले तर इलेक्शनाचे लोक आले त्यावेळेला पाणीच म्हणाल्या हो। गावात पाण्यासाठी नळ योजना नाहीयेत, त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत। मुलांच्या सोयरीक होत नाहीत तर खरंच आहे, कारण की या ठिकाणी बाहेर गावातील लोक म्हणत आहे की तुमच्या गावात पाणी टंचाई आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मुली द्यायला समोर येत नाहीत, म्हणून काही मुलं असे लग्नाचे सुद्धा राहत आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी माननीय आमच्या भोकर तालुक्यात मतदारसंघातील आमदार व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी आमच्या गावातील पाणी टंचाईवर विचार करून आमच्या गावच्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडावा असं आम्ही सर्व गावकरी। तुमचं लग्न झालं का? नाही, माझं लग्न झालं नाही। तर दुसरीकडे गावातील लग्न होत नाहीत म्हणून तरुणानं खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे पाण्याच्या समस्येसंदर्भात लक्ष देऊन ही समस्या कायमची दूर करण्याची मागणी केली आहे। गावातील पाण्याची समस्या सरकारनं कायमस्वरूपी सोडवल्यास गारगोटवाडीतील लग्नाळू तरुणांचे हात लवकरच पिवळे होतील अशी अपेक्षा। ज्ञानेश्वर लोंढे, नांदेड।